निमित्त होते वृक्षमित्र उद्योगपती मनीष भाऊ मालपानी यांच्या वाढदिवसाचे आणि याच वाढदिवसाचे औचित्य साधून आज मनीष भाऊंच्या कार्यकर्तृत्वाचे आणि त्यांच्या नेतृत्व गुणांचे सर्वांनीच कौतुक केले। उद्योगपती बाळासाहेबजी देशपांडे यांच्या पुढाकाराने आज वृक्षमित्र मनीष भाऊ मालपानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 51,000 वृक्षारोपण संकल्पपूर्ती सोहळा संपन्न झाला। राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यासह अनेक मान्यवर या प्रसंगी हजर होते। संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मनीष भाऊ मालपानी यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। मनीष भाऊंच्या नेतृत्व गुणांचे यावेळी अनेकांनी कौतुक केले। मनीष भाऊंच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत। त्याचप्रमाणे संजू भाऊ मालपानी, गिरीश भाऊ मालपानी, आशिष भाऊ मालपानी, त्याचप्रमाणे दुर्गाताई तांबे, जयश्रीताई थोरात, भाऊसाहेबजी डेरे, संदीप पाटील साहेब वन अधिकारी, सागर केदार साहेब आणि संगमेरमधून आलेले विविध आमचे सगळेच मित्र, मालपानी परिवारामधील सगळे सदस्य। खरं तर 20 वर्षापूर्वी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमेर तालुक्यामध्ये दंडकान अरण्य अभियान सुरू झाला आणि त्याचा एक सिंहाचा वाटा आदरणीय मनीष भाऊंनी उचलला आणि साधारणतः 8-9 वर्षापासून आदरणीय मनीष भाऊ मालपानी यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या डोंगरावर वृक्षारोपण करण्याची संकल्पना नामदार थोरात साहेबांनी मांडली आणि वाढदिवसानिमित्त एक मनीष भाऊंनी, थोरात साहेबांनी सुद्धा सांगितलंय की आपण व्हिडिओमध्ये पाहाल की मनीष भाऊंनी वाढदिवस एक निराळ्या पद्धतीने साजरा करण्याची किमया ह्या महाराष्ट्राला दाखवून दिली आहे। आणि साधारणतः 8-9 वर्षापूर्वी सुधीर हॉटेलच्या पाठीमागचा खांडेश्वर डोंगर हा त्या ठिकाणी वृक्षारोपण झालं। जांताराच्या मैदानाच्या कडेला वृक्षारोपण झालं, मालपानी नगरमध्ये वृक्षारोपण झालं, सुवर्णनगरमध्ये वृक्षारोपण झालं, त्याचबरोबर खांडगाव येथील कपालेश्वर मंदिराच्या पाठीमागे वन ट्री म्हणून अगदी विस्तीर्ण असा असलेला डोंगर तिथं वृक्षारोपण झालं। तसंच दंडकारण्य अभियान अंतर्गत करे घाटामध्ये वृक्षारोपण झालं। शेजारी असलेल्या अमृतवाहिनी बँकेच्या माध्यमातून शेजारच्या पिंपळगाव गुंजिऱ्याचा डोंगर सुद्धा वृक्षारोपणाने आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला दिसेल का सुंदर असे वृक्ष त्या परिसरामध्ये वाढले गेले आहे। मी नेहमी म्हणत होतो मनीष भाऊंना की आमच्या धांदरबाडला सुद्धा एक सुंदर असा डोंगर आहे, कारेश्वर नावाचा डोंगर आहे आणि त्याच्या बाजूला एक दुसरा एक डोंगर आहे, म्हणून कारेश्वर हिल या नावाने आपण इथं चांगली डेव्हलपमेंट करूया। आणि मनीष भाऊनी आणि मालपानी ग्रुपच्या सगळ्या परिवाराने हे मान्य केलं आणि सुमारे 1.5 महिन्यापासून आमचे मनीष भाऊंच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे की जे कोणीही कधीही स्वतःची जाहिरात करत नाही असे आमचे दशरथ वरपे सर, 1.5 महिन्यापासून वरपे सर, मी, आमच्या गावातील सगळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि गावातील सगळे ग्रामस्थ, करमाळा विभागातील ग्रामस्थ या डोंगराच्या परिसरामध्ये फिरत आहे आणि वरबे सरांच्या माध्यमातून दंडकारण्याचं खूप मोठं काम या तालुक्यामध्ये चालू आहे आदरणीय थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली। आज मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या कार्यक्रमाला थांबायला पाहिजे, परंतु म्हणे मला माझे कोणताही मोठेपणा मला चालणार नाही, आज ते कार्यक्रमाला सुद्धा नाहीये। आणि त्यांनी सुमारे वर्षभर ते रोप तयार करायचे आणि ऑगस्टमध्ये ते रोप, ऑगस्टच्या अगोदर ते रोपाचं रोपण केलं पाहिजे असा संकल्प असतो। सुमारे 30 ते 40 लाख रुपये खर्च मालपानी परिवाराने या डोंगराच्या वृक्षारोपणासाठी केलेलं आहे। एक शेततळ सुद्धा इथं आणि ठिबक सिंचनचं सुद्धा काम जोरात चालू आहे आणि निश्चित मनीष भाऊंचा वाढदिवस हा
एक वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला धांदरफळकरांना का तो धांदरफळच्या कारेश्वर हिल मध्ये साजरा होतोय। खरं तर ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आमच्या धांदरफळकरांसाठी। आणि मनीष भाऊला मी सांगितलंय की आता ह्या वर्षी हा डोंगर झालाय, पुढच्या वर्षी आता हा बाजूचा डोंगर समोरचा डोंगर आहे तो वडगाव लांडगा आणि धांदरफळ बुद्रुक शिवारामध्ये आहे, हा पण तसाच दोन्ही शिवारामध्ये आहे। तर आपल्याला पुढच्या वर्षी त्या झाडावर डोंगर आपल्याला त्या तिथे करायचं आहे, डोंगरावर झाडं लावायची आहे। आदरणीय नामदार थोरात साहेबांना या निमित्ताने मी सांगू इच्छिल की करमाळ्याचा जो रस्त्याचा जटिल प्रश्न होता तो तुमच्या माध्यमातून सुटला गेलाय। 1 वर्षापूर्वीच मुख्यमंत्री सडक योजनेतून 2,70,00,000 रुपये त्याची मंजूर झाली आहे। परंतु राजकीय याच्यामध्ये थोडासा टेंडर पुढे चाललंय, परंतु टेंडर पण आता झाले आणि निश्चित तो एक रस्ता सुंदर असा रस्ता होणार आहे। तर साहेबांना एक विनंती आहे की या बाजूला आमच्याकडे वडगाव लांडगा आहे, पिंपळगाव कुंजिरा आहे, पिंपळगाव निपाणी आहे, हे धांदरफळ बुद्रुक आहे, इकडे जवळे कडलक आहे, समोर कवठे धांदरफळ आहे, सांगवी आहे, धांदरफळ खुर्द आहे, गोडसेवाडी आहे, सुंदर परिसर आहे। परंतु वडगाव लांडगा ह्या रस्त्यावरून तुमच्या माध्यमातून जे पाठ झाला आहे त्या पाटाच्या कडाने सुरू होणारा हा रस्ता हा इकडे जर कारेश्वरच्या डोंगराच्या पायथ्याने जर इकडे काटोलमाळ्याच्या रस्त्याला जोडला गेला तर पिंपळगाव निपाणी पासून वडगाव लांडगा, धांदरफळ बुद्रुक, पिंपळगाव कुंजिरा या सगळ्या लोकांना सुमारे संगमनेर 5 किलोमीटर जवळ होणार आहे। तर निश्चित हा रस्ता आपल्या माध्यमातून जर केला तर हे कारेश्वर हिल मालपाणींनी केलेला हा डोंगर हे सगळ्यांच्या नजरेमध्ये पडणार आहे। तर ते आणि स्वतः पायी चढून खालून वर आलाय। 2-5% लोक फक्त गाडी घेऊन आले, बाकीचे 95% लोक पायी चढून वर आलेले आहे। आणि गेल्या 1-1.5 महिन्यापासून आम्ही इथं वर चढतोय उतरतोय, 2 किलो वजन उतरलेलं आहे। चांगलं झालं। आणि निश्चित संगमनेरच्या लोकांनी सुद्धा इथं यायला हरकत नाही, म्हणजे एका बाजूला इन आणि दुसऱ्या बाजूला एक्झिट, म्हणजे इकून उतरल्यानंतर तिकडे खाली तुम्ही चढल्यानंतर तिकडे मस्तपैकी खाली उतरू शकता आणि इथं चढल्यानंतर तुम्हाला बाळेश्वरचा डोंगर, संगमनेरचा साखर कारखाना, संगमनेरचा दूध संघ, संगमनेर शहर, धांदरफळ खुर्द, कवठे धांदरफळ, खांडगावचा डोंगर, बाळेश्वरचा पण डोंगर दिसतो इथं, सगळे डोंगर ह्या डोंगरावरून आपल्याला सुंदर, पार पिमगिरीचा डोंगर सुद्धा आणि थोडसे लांब जर दुर्बीण पाहिली तर मला वाटतं कळसुबाई सुद्धा येऊन दिसायला हरकत नाही। असा सगळा सुंदर परिसर या निमित्ताने डेव्हलप झालेला आहे आणि एक भाग्य आहे मालपाणी परिवारातल्या 2 लोकांचे वाढदिवस हे पावसाळ्यात येत आहेत। संजू भाऊंचा आखाड्यात येतोय आणि मनीष भाऊंचा श्रावणात येतोय, दोन्ही पण कॉम्बिनेशन आहे। आणि निश्चित संजू भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्त सुद्धा आपण मागच्या वेळेला खूप वृक्षारोपण केलं आहे, उलट नाही बरोबर आहे आणि त्या निमित्तानं मालपाणी परिवार हजारो लाखो झाडं या संगमनेर तालुक्यात लावो, महाराष्ट्रात लावो आणि त्याची जोपासना आपण सगळ्यांनी करू अशी या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करतो। सुंदर असं हे नामदार साहेब, मी तुम्हाला सांगतो की हा जो डोंगर आहे तुम्ही जर 5 वर्षांनी आले तुम्हाला हा डोंगर बोडका दिसणार नाही। इथं सगळे झाडं असे डाम डौलाने वाढलेले दिसतील, कारण इथं आम्ही झाडाला दिवसभर राखण्यासाठी सुद्धा माणूस ठेवलेला आहे। त्याचबरोबर इथं चरई सुद्धा आम्ही बंद केलेली आहे। वन खातं आम्हाला या निमित्तानं खूप मोठी मदत करत आहे। त्याचबरोबर प्रत्येक झाडाला पोहोचल अशी ठिबक सिंचन सुद्धा या ठिकाणी करण्याचं काम चालू आहे।
आता इथं सगळ्यांचे नाव घ्यायला पाहिजे होते, परंतु बऱ्याच वेळा माझे नाव माझ्याकडून राहून जातात. पण स्टेजवर असलेले सगळे आणि स्टेजच्या समोर बसलेले सगळे यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर IBM लोकमतचे पत्रकार इथं आलेले आहेत, ABP माझा वाले आलेले आहेत, TV9 वालेले आहेत आणि सगळ्या चॅनलवाल्याचे या निमित्ताने मी आभार मानतो. आणि निश्चित आदरणीय तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी जो दंडकारण्याचा अभियान ह्या महाराष्ट्रामध्ये सुरू केला आहे, संगमनेर तालुक्यामध्ये केलेला आहे, असाच अभियान हा पुढच्या काळामध्ये निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मालपानी उद्योग समूह हा 1 नंबरला राहील असं या ठिकाणी मी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजचा हा दिवस आनंदाने आपण साजरा करतोय. आपल्या सगळ्यांचे आनंदमूर्ती आणि ज्यांच्यामुळे खरं तर या संगमनेर तालुक्याला आनंद प्राप्त होतोय असे सन्माननीय आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. मी सन्माननीय बाळासाहेब देशपांडे साहेब यांना विनंती करतो की सन्माननीय साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार संपन्न करायचा आहे. भाऊसाहेब थोरात साहेबांनी पेरलेलं हे रोपटं वटवृक्षाच्या रूपाने पुढे घेऊन जाणारे सन्माननीय थोरात साहेब. त्यानंतर पुढील सत्कार डॉक्टर सुजयजी तांबे साहेब यांचा सत्कार करताय. भारतजी कोल्हे. सन्माननीय राजेश भाऊ मालपाणे यांचा सत्कार होतोय. भारतजी कोल्हे यांना विनंती आहे. सन्माननीय नवनाथजी देशमाने यांना विनंती आहे आपण डॉक्टर संजय मालपाणे यांचा देखील सत्कार करायचा आहे. सन्माननीय संदीपजी पाटील साहेब. सन्माननीय सागरजी केदार साहेब माध्यमातून 10 हेक्टर 23 आरची ही वृक्षारोपणासाठी जागा प्राप्त करून दिल्याबद्दल आदरणीय सर्व वन विभागातील सर्व आमचे मार्गदर्शक संदीप पाटील साहेब या सर्वांचं मनपूर्वक स्टेजवर उपस्थित असलेले देणारे आणि माधव कोले यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आशिष भाऊ मालपाणे यांचा सत्कार झाल्यानंतर रामहरी कातोर साहेबांचा सत्कार करायचा आहे. सांगतो नाना कोल्हे यांना विनंती आहे की आपण आवाज कमी करा. मनीष भाऊंच्या या वाढदिवसाला उपस्थित असणारे आदरणीय नामदार श्री बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई, जयश्रीताई, मालपाणी परिवारातील सर्व सदस्य, या ठिकाणी मनीषवर प्रेम करणारे त्याचे सर्व मित्र आणि धांदरफळ गावचे सर्व ग्रामस्थ. आज या ठिकाणी देशमाने, परदेशी, आमचे सगळेच मित्र या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं मागच्या 1.5-2 महिन्यापासून या डोंगरावर काम सुरू केलं. मनीषच्या वाढदिवसाचा आनंद निश्चित मोठा आहेच, पण मनीषच्या वाढदिवसाला ज्या डोंगरावर आपण जातो त्या डोंगरावर गेल्यानंतर तिथली झाडं, तिथली वाढती झाडं पाहून जो आनंद होतो तो त्यापेक्षाही खूप जास्त मोठा असतो. मनीष एक असं व्यक्तिमत्व आहे की एखादी गोष्ट मनात आणली की ती त्याचा पिच्छा सोडायचा नाही आणि ते करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं. वरकरणी अतिशय स्पष्ट वक्ता असलेला मनीष जे मनात असेल ते धडकन बोलून देणार. परंतु माझा अनुभव हा आहे की जितक्या सहजतेनं तो ते बोलतो तितक्याच सहजतेनं जर त्यात काही गडबड असेल तर ती पण स्वीकारून टाकतो आणि सगळ्यांना घेऊन पुढे चालणं असं मोकळ्या मनाचं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल आणि मदतीला अतिशय तत्पर, कल्पनेतून वेगवेगळ्या पद्धतीनं जे पार्क्स ठिकठिकाणी साकारत गेले तोही एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीनं अम्युजमेंट इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठं होता येतं आणि आता जय त्याच्या जोडीनं हे सगळं काम पाहायला लागलंय. त्यामुळे इमॅजिका सारखा मोठा पार्क आणि साबरमती रिव्हर फ्रंटवर अहमदाबादमध्ये आपल्या संगमनेरचा पार्क तर तिथे जाऊन उभा राहणार आहे. अहमदाबादमध्ये झेंडा काढला जाणार आहे. या निमित्तानं संगमनेरचे झेंडे ठिकठिकाणी काढले जावेत अशी, कारण आता घोडा मैदान खूप जवळ आहे आणि त्या मैदानावर आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करतो.
आपल्या सर्वांचं अनेक वर्षांचं जे स्वप्न आहे की त्यांनी आता मुख्यमंत्री व्हावं, ती निश्चितपणे आवाक्यात आलेली घटना आहे असं मला वाटतं. आणि या निमित्तानं त्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आपण सर्वजण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं निश्चितपणे काम करून एक वेगळं रेकॉर्ड स्थापन करू, यात काही शंका नाही आहे. परंतु संगमनेरचं रेकॉर्ड आम्हाला आता झाडं खूप झाली संगमनेरमध्ये, आम्हाला आता काय अडचण नाही, खूप झाडं आहेत, छान पाऊस यावर्षी पडतोय, दरवर्षी पडतोय. पण वेगळ्या आनंदाचा पाऊस येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये यावा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. देशमाने आणि त्यांचे सर्वच मित्र मग वारे असतील, मला साहेब विचारत होते की देशमानेंनी जर हा डोंगर चढून वर गेले तर मी त्यांचा सत्कार करणार आहे असं ते मला म्हणाले. तर त्यांचा ताबडतोब इथं सत्कार लगेच करून टाकला पाहिजे असं माझं मत आहे. हा धांदरबादची हिरवीगार शाल खऱ्या अर्थाने आज बाळासाहेब थोरात लहानपणापासून मी पाहतोय की झाडांवर त्यांचं फार प्रेम आहे. आणि रचना भाभींचं आणि मनीष भाऊचं लग्न झाल्यानंतर रचना भाभींनाही झाडात फार आवड आहे आणि त्यामुळे त्या नर्सरी करतात, म्हणजे लहान रोप तयार करतात आणि मनीष भाऊ ते लावून ते मोठं करतात. आत्ताच वरपे सर भेटले होते तेव्हा ते म्हटले की आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व डोंगर आपल्याला हिरवीगार करायची आहेत आणि 10 वर्ष अजून लागणार आहेत. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्व डोंगरांवर भरपूर झाडं असतील आणि त्यामुळे दरवर्षी पाऊस देखील चांगला पडेल. आज हे सर्व व्यापाऱ्यांना नेहमी पुढे जाण्याची संधी देतात. जे औद्योगिक मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला संगमनेर लवकरच जिल्हा होईल असे या निमित्ताने मी बाळासाहेब थोरात यांना फार सगळ्या संगमनेरकरांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. देशमाने मी सत्यम आम्ही कायम फिरत असतो तेव्हा आमची हीच चर्चा असते की एकदा की आपला संगमनेर जिल्हा झाला की मग आपले नामदार साहेब देखील दरवर्षी आणि येणाऱ्या अनेक वर्ष हे मुख्यमंत्री म्हणूनच राहतील. मी मनीष भाऊ यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या फार शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. ज्ञान आणि गुरु त्यांनी स्थापना केलेली आहे. झाडात देव पाहणारा माणूस आणि माणसातून देवत्व. आपण डोंगरांवर त्यांचा वाढदिवस साजरा करतो आणि वृक्षारोपण करतो. यावेळेस खूप सुंदर अशा निसर्गरम्य अशा काळेश्वर ह्या शिवशंकराच्या मंदिराच्या ह्या काळेश्वर या परिसरामध्ये 51,000 वृक्षारोपणाची संकल्पपूर्ती या ठिकाणी केलेली आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, त्याचप्रमाणे माननीय श्री राजेश भाऊ, माननीय श्री संजय भाऊ, त्याचप्रमाणे माननीय श्री आशिष भाऊ, माननीय श्री आमचे गिरीश भाऊ, त्याचप्रमाणे सर्व सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. जय आहे, हर्ष आहे, त्याचप्रमाणे यश आहे, त्याचप्रमाणे आमची सुनबाई आहे, श्रेया आहे, दीप्ती आहे आणि सर्व व्यासपीठावरील सर्व आमचे मान्य श्री बाळासाहेब देशमाने यांनी हा सगळा पुढाकार घेतला. संगीताताई देशमाने आणि आता त्यांचा सत्कार या ठिकाणी झाला. ते आपल्याला अनेक वर्ष रोप देत आहेत. किती पाहिजे तेवढे रोप आपल्याला ढोले साहेब हे पुण्यावरनं रघुनाथजी ढोले हे आपल्याला देत असतात. असे म्हणजे माहिती देऊ आम्ही आणि तुम्ही रोप करणार असाल तर ती रोप निश्चितपणे आम्ही बनवू. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे आवडते आमचे मनीष भाऊ यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात आणि सर्वांच्याच डॉक्टर हर्षल तांबे या सर्वांच्याच वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोळवाड्याचा त्यांनी संपूर्ण या 51,000 वृक्षांचं रोपण करण्याचं आम्हाला सहकार्य केलंय, त्याचंही मनापासून आभार. जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं
सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनं। हार प्रदान केला जातोय तांदळफळ ग्रामपंचायत सर्व सदस्य मंडळ, तांदळफळ वेदकारी सोसायटी, सन्माननीय अनिलरावजी काळे, सर्व स्वदेश परिवाराला विनंती आहे आपण स्टेजवर यायचंय। स्वदेश परिवार, सन्माननीय अनिलरावजी काळे, रामाली कातोरे साहेब, रामेश्वर दिंडी पंचऋषी पायलेली सोहळ्याचे साबळे महाराज, रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनील भाऊ देशमुख, सर्व मान्यवरांना विनंती आपण स्टेजवर। भवतु मंगलम जन्मदिनं भवतु मंगलम जन्मदिनं। या फोटोमध्ये सुदिनं सुदिनं बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए। तुम जियो हजारों साल ये हमारी आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू, ओह हैप्पी बर्थडे टू डियर मनीष, हैप्पी बर्थडे टू यू। आपल्या सगळ्यांना मंत्र दिलेला आहे तर तब्येत चांगली करायची असेल, डॉक्टरांपासून दूर राहायचं असेल डॉक्टरांपासून, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आता टेकड्या शोधाव्यात। आपल्या तालुक्यात 1/3 भाग टेकड्यांचा आहे। सौदुर्गानी बरेच नावं सांगितले, कुठलाही शोधा, वाऱ्या घ्या, ढग्या घ्या, जो आवडेल तो घ्या आणि तिथे जाऊन छानपैकी तुम्ही झाडं लावा। खूप हे अभियान आपल्याला पुढे न्यायचंय। आता आम्ही की सप्तशृंगी हे आपलं सर्वांचं आवडतं आहे श्रद्धास्थान आहे। आपण लोकचळवळ आपल्या दंडकारण्य अभियानच्या माध्यमातून आता तिथे वृक्ष लागवड करायचं ठरवलेलं आहे आणि जवळजवळ 100 नेऊया। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। तुमचा सर्व सार्वजनिक काम म्हणजे मालपानी परिवारातच ते खऱ्या अर्थाने एक संस्कार आहे। तो आदरणीय भाऊंपासून पाहिलं, आदरणीय माधवलालजींपासून पाहिलं मी की कुठलंही सार्वजनिक काम असो तिथे ते निश्चितपणाने येतात आणि आपलं योगदान देत असतात। मी आज मनीष भाऊंचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। ते शतायुषी हो अशी हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांची देतो। थांबतो, धन्यवाद। आपल्या सर्वांचे आवडते नेते, संगमनेरचे भाग्यविधाते आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, माझे जीवाभावाचे मित्र आदरणीय बाळासाहेब देशमाने, सत्यम वारे आणि सर्व टीम आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना, हे खरं आहे की आदरणीय दादा भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्याच्या माध्यमातून एक संस्कार या तालुक्यामध्ये सर्वांच्या मनामध्ये घातले आणि एकदा मला देखील साहेब सुदर्शन आपल्या बंगल्यावरती दादांनी अनेकांना बोलवलं होतं, त्याच्यापैकी मी एक होतो आणि त्यांनी अनेक झाडांची नावं, अनेक डोंगरांची नावं जसं त्यांनी सांगितली तसं त्यांनी ते सगळं वाचून दाखवलं आणि हे सगळं आपल्याला दंडकारण्य माध्यमातून जसं रामायणाच्या वेळेस होतं तसं सगळं हरित करायचं आहे असं त्यांचं स्वप्न होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी खूप सगळी योजना त्यांनी आखली आणि तसं ते संपूर्ण तालुक्याभर ते अभियान राबवण्यात आलं। त्याच्यापैकी मी देखील एक हिस्सा होतो, मालपानी ग्रुप एक हिस्सा होता। अनेक लहान लहान मुलं, शाळेतले मुलं येऊन त्यांनी इथे वृक्षारोपण केलेलं आहे आणि 25-30 हजार झाडं, 50,000 झाडं या ठिकाणी मुलांनी लावली, सर्व ग्रामस्थांनी लावली, टीमनी लावली। आणि जसं आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं एक वाक्य आहे की माँ को एक पौधा, माँ के लिए एक पौधा, म्हणजे आईच्या स्मृती निमित्त असेल किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने असेल किंवा आपल्या घरामधील परिवाराच्या वतीने असेल तर बाळासाहेब या ठिकाणी एखादा सेल्फी पॉइंट करा, काही झाडं ठेवा, खड्डे करा आणि त्यांना फक्त पाण्याची ड्रीपची व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांनी या वरती यायचं आणि गाडीने नाही चालत यायला पाहिजे आणि इथे झाडं लावली पाहिजे। झाडांचं महत्व हे आपल्या सर्वांना सांगायला नको, परंतु मिळणं दुर्लभ आहे, तसा संजीवभाऊ मालपाणी आणि सारखा भाऊ मिळणं देखील दुर्लभ आहे। आमचे 5 भाऊ म्हणजे सगळ्यात दुर्लभ आहे, 4 भाऊ। संजीवभाऊने इतकं सुंदर गीत रचलं आणि त्यांनी परवा मला सांगितलं की मनीष त्या ठिकाणी डोंगरावरती जायचंय आणि शूटिंग करायचं आपल्याला
मला वाटलं पाऊस खूप आहे म्हणून मी पण हाफ पॅन्टवर गेलो आणि इतकं सुंदर त्यांनी गीत स्वतः रचलं ते मागच्याच वर्षी. आणि यावेळेस त्याच्यामध्ये बरोबर ध्रुवची विद्यार्थिनी पुण्याची 7वी मधली साहेब, तिचा तो आवाज आहे, म्हणजे 12 वर्षाची मुलगी आहे आणि इतकं सुंदर गीत त्यांनी रचलं. जसं संजू भाऊनी माझ्याबद्दल सांगितलं की मनीष असं करतो तसं करतो, परंतु पाठीवर शाबासकी आणि खुल्या मनाने एखाद्याचं कौतुक करणं आणि त्याला प्रेरणा देणं हे कसं आहे संजू भाऊंकडून शिकलं पाहिजे. कारण की जेवढे जवळचे लोक असतात आपण थोडं एखाद्याला कॉम्प्लिमेंट देण्यामध्ये कंजूसी करत असतो सगळेच जण, परंतु दिलखुलासपणे कौतुक कसं करायचं हे संजू भाऊंकडून शिकायचं. आणि आता कौतुक न करता ते साक्षात त्यांनी त्या चित्रफितीच्या माध्यमातून ते उतरवलं. मला डॉक्टर सुधीरजी तांबेंसारखे नेतृत्व मिळणं देखील हे देखील अवघड आहे आणि ते देखील आपलं भाग्य आहे की असे नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. मित्रांनो, कृष्णाने भगवद्गीतेमध्ये संजू या ठिकाणी आहेत, एक सुंदर वाक्य सांगितलं आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम यदमत भक्त्या योमत भक्त्या प्रयच्छते. म्हणजे भगवंतानी काय सगळं, भगवंताचं सगळं आहे, परंतु त्यांनी काय सांगितलं की मला एखाद्याने पान, फळ, फूल आणि पाणी एवढं जरी चढवलं तरी ते जो नैवेद्य आहे तो माझ्यापर्यंत पोहोचतो. आणि मग आपण काय केलं, आपण त्याच्या माध्यमातून भगवंताला असं सांगायचं होतं की तुम्ही झाडं जास्तीत जास्त लावायला पाहिजे. पण आपण हुशार, आपलं ब्राह्मण त्याच्यावर हुशार, त्यांनी काय केलं, एक पान, खाण्याचं पान, त्याच्यावर सुपारी किंवा फळ, त्याच्यावर फूल आणि त्याच्यावर आपण पाणी फिरून टाकतो. पाणी घालायला डोंगरावर जात नाही. तो संस्कार, तो जो संस्कार आहे तो जसं भगवंताने आपल्याला सांगितलंय ते आपण करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता सगळीकडे सप्ते बसणार आहे, चांगला आता श्रावणाचा महिना कालपासून सुरू झाला आहे. त्या कीर्तनकाराला आपण सांगायला पाहिजे की तुम्ही हा संस्कार गावागावामध्ये रुजवला पाहिजे, शेतकऱ्यांमध्ये रुजवला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी जर ठरवलं की बांधाने आपल्याला आपल्या शेतामध्ये, बांधाला शेतामध्ये नाही आपल्याला झाडं लावायची, तर कितीतरी झाडं लागतील. परंतु आपण 4-5 हजार रुपयांसाठी ते लिंबाचं झाड तोडून टाकतो, एखादं चिंचेचं झाड तोडून टाकतो. का म्हणे तो वसवा होतो. अरे वसवा होतो तर उभं जाणारं बुच्याचं झाड लावा. अनेक प्रकारची झाडं आहेत. परंतु खरंच जर आपण चांगल्या पद्धतीने आपण हा संस्कार जर कीर्तनाच्या माध्यमातून, कारण तेव्हा लोक ऐकतात, भगवंताचं असेल तर लोक ऐकतात, तर असं जर आपण हे केलं तर निश्चितपणे आपलं हे सगळं सुजलाम सुफलाम झाल्यासारखं शिवाय राहणार नाही. आज अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी झाडं लावली आणि एक प्रकारे बाळासाहेब देशपांडेंनी आज खूप मोठं आज दिंडी वगैरे सगळ्यांचं नियोजन केलं. खाली 2-3 हजार लोकांचं जेवणाचं देखील नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि आज मुलांच्या मनामध्ये देखील एक संस्कार नकळत पेरला गेला की आपण देखील मोठं झाल्यानंतर झाडं लावली पाहिजे, झाडं वाढवली पाहिजे. आणि निश्चितपणे हा 25-30 लाख रुपयाचा खर्च बालपण ग्रुपतर्फे केला जातो. परंतु आता दरवर्षी माझा वाढदिवस, जसं कोणीतरी सांगितलं की संजू भाऊचा वाढदिवस हा आखाडामध्ये येतो, परंतु महिना फार चांगला आहे, पवित्र महिना आहे ना, जुलैचा महिना आहे. आणि पुढचं जे बाळासाहेब समोरचं जे डोंगर आहे तो आपण पुढच्या 20 जुलैला संजू भाऊंचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करू आणि याहून मोठ्या पद्धतीने तो साजरा केला जाईल. आणि साहेब, आपल्याला सगळ्या वाढदिवसाला यायचं आहे या कार्यक्रमाला. तुम्ही पुढे बागेचा मुख्यमंत्री झाला तर असं चालणार नाही, मला आता वेळ नाही. तुम्हाला येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावेच लागतील. आणि निश्चितपणे मी आता फार लांबवणार नाही, साहेबांना जायचंय. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि या हरित वसुंधरा या प्रोजेक्टला आपला कायम सहभाग आहे. आपण निश्चितपणे आपल्या फॅमिलीसोबत, मुलांसोबत, परिवारासोबत या वन ट्रीला किंवा या ठिकाणी आपण गाड्या खाली लावून वरती या आणि या ठिकाणी हा सुंदर असं मनोरम असं दृश्य आहे याचा आनंद घ्या. फक्त स्वच्छता मात्र आपण सर्वांनी सगळ्या ठिकाणी पाहिली पाहिजे. पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक धन्यवाद देतो. आज सगळेजण एवढे मोठ्या संख्येने सर्व मान्यवर मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी बालपणी परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे महत्वाचं असतात का आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी खऱ्या अर्थाने ही मोहीम 1 महिन्यापासून काम रावजी लांडगे, सुनीलजी लांडगे उपस्थित, त्यांचं या ठिकाणी स्वागत.
आणि आज वातावरण खूप सुंदर आहे. थोड्या वेळ पाणी, थोड्या वेळ पाऊस, थोड्या वेळ ऊन आणि थोड्या वेळेला ढग. म्हणजे मनीष भाऊंचं आवडतं व्यक्तिमत्व मनीष भाऊ मालपानी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हरित वसुंधरा अभियानाचे ते जनक आहेत आणि त्यांनी 51,000 वृक्षारोपणाचा संकल्प पूर्ती सोहळा या कारेश्वर हिलवर इथे आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्तानं उपस्थित माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, आदरणीय कारखाने संचालक अनिराव काळे आणि सर्व ग्रामस्थ, पुढारी, सगळे मालपानी परिवार आणि सर्व बंधू आणि भगिनी, मनीष भाऊंचा वाढदिवस आज कारेश्वरच्या या शिखरावर इथे माथ्यावर होतो आहे. माझ्या वतीत कायमच सगळ्यांच्या स्मरणात राहील असा वाढदिवस आज आहे. असा एक दिवस होता का कारेश्वरच्या माथ्याला आपण होतो. काही गोष्टी असतात जीवनात का त्या फार थोड्या लक्षात राहत असतात. माझ्या वतीत जो जो चढून आला त्याच्या तर पक्क लक्षात राहील. गाडी न आल्यावर थोडासा फरक होईल, परंतु चढून आला त्याचे पक्क लक्षात राहील. असा अभिनव असा वाढदिवस आहे. इतका सुंदर चाललेला आहे की इथं म्हटले बाळासाहेब देशपांडे की याला श्रावण सरी म्हणतात. ऊन पडतं, परत सरी येते, परत ऊन पडतं. पण उन्हानं आणखी एक शिकवलं तुम्हाला. जेव्हा ऊन पडतं चांगलं कडक, आता थोडं ढिलं आहे परंतु थोडं कडक पडलं त्यात तुम्हाला इथं उभे राहिले त्यांची हवा वाटायला लागतं. दत्ताचा यांचा गाडीची सावली ते परत उन्हात ते तुम्हाला शिकून जातं. ते जेव्हा उन्हात असतं त्यावेळेस सावलीचं महत्व वाटतं. त्यापेक्षा सावलीच निर्माण करा, उन्हात राहू नका, हे सांगणारा असा संदेश त्याच्यामध्ये. आणि हे खरं वृक्षारोपणाचं असं एक वाक्य आहे की जेव्हा पाणी संपतं ना, विहिरीचं पाणी संपलं मग पाण्याचं महत्व कळतं, टाकीतलं पाणी संपलं टाकीत लगेच कळतं महत्व, लाईट गेल्यावर लाईटचं महत्व कळतं. काही गोष्टी अशा असतात की ज्या दिल्यात आपल्याला त्याचं महत्व संपून गेलेलं असतं, परंतु ते नसतं त्यावेळेस त्याचं महत्व कळतं. आता पृथ्वीवर संपूर्णपणे वेळ आलेली आहे की वृक्षारोपणाचं आणि हरित अशी वसुंधरा निर्माण करण्याचं महत्व किती हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. परवाचा वायनाडला घडलेली घटना असेल किंवा आपल्याकडे सुद्धा इथे मागच्या वर्षी घडलेली घटना असेल मालिनीची, हे सुद्धा वेस्टर्न घाटची जी कमिटी होती पर्यावरणाची, तिनं सांगितलं होतं, बाबुराव गाडगे नावाचे त्याचे अध्यक्ष होते, म्हणले होते की तुम्ही जर नाही त्याची काळजी घेतली तर ते आपले रंग दाखवायला सुरुवात करील. आणि त्या पद्धतीनं आपण पाहतोय की काही घटना करत असताना हिमालयात तर जावा करण्याची भीती वाटत असते आता सध्या हिमाचल प्रदेश आणि हिमालयामध्ये. याला कारणच असं आहे की ज्याची काळजी निसर्ग आहे, निसर्ग हा आपल्या करता दिलेला आहे, जी संधी आपल्याला दिलेली आहे तिचा उद्ध्वस्त करण्याचं काम आपण जे करतो ते थांबवलं पाहिजे हा सांगणारा संदेश त्यांचा खरा अर्थ नाही. मनीष भाऊ भाग्यवान आहे की एवढं सुंदर असा वाढदिवस कोणाचा झाला असेल की नाही मला माहिती. इतका चांगला वाढदिवस खरं ह्या वाटावा, इतका सुंदर वाढदिवस आहे तुमचा आजचा. एक आनंदाचा असा वाढदिवस आहे. आणि याच्या निमित्तानं जे आपण झाड लावतो ना, खरं सांगतो झाडाची वाढ जशी होत चालती त्यातला आनंद वेगळा असतो. ज्याला घेता आला त्याला येतो. मात्र ज्याला घेता आत्मक आहे म्हणून हा कार्यक्रम आहे, नाही तर अवघड बरं का. सेशन कायदा तो सेशनला तयार केलेला कायदा आहे, एवढा अवघड करून ठेवलेला आहे. परंतु ते त्याचे कारण त्या काळातले होते, त्याचे काही फायदे असतील काही तोटे असतील, परंतु आहे हे खरं आहे. परंतु या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण खूप चांगल्या पद्धतीनं पुढे जातो आहोत. एक तास नाही लवकर आवडतो घरी सांगून राहिलं जेवायला 1 तास लागेल. संपन्न होतो आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण झाडं लावणारे माणसं आहे पण काही झाडं उपटणारे माणसं फिरत असतात. त्यांचं का आपलं झाडं लावायचं वाढवायचं असा कार्यक्रम चाललेला असतो. चांगलं करायचं म्हणजे चांगलं सकारात्मक. काहीला झाडं उपटायला आवडतं ही अवस्था आहे. आता इथं बाळासाहेबांनी सांगितलं हा रस्ता झाला पाहिजे, तो झाला पाहिजे, तो रस्ता होणार. कारण पाठपुरावा कसा करावा माझं पत्र, पण पाठपुरावा कसा करावा बाळासाहेबाला माहिती आहे. मंत्रालयाचं सगळे चक्रव्यूह त्यांना कळालेलं आहे, भेदलेलं आहे त्यांनी अनेक वेळा. त्यामुळे तो प्रश्न नाही. पण हे सांगितलं की हा रस्त्याचं टेंडर आणि उशीर का होत चालला, तर एवढे मोठ्या प्रमाणावर रस्ते मंजूर सगळ्या तालुका छोटा नाही. याचं जर पाहिलं देवकवट्यापासून तर आपण शिंदोडीला तिकडे गेलो
मोठ्यापर्यंत 100 किलोमीटरचा तालुका आहे आपला. 170 गावं, 240 वाड्या, संगमेर शहर एवढा मोठा व्याप आहे. आपण रस्ते भरपूर मंजूर करून आणल्यानंतर खोडाळपर्यंत चालू कसं होणार नाही याच्याकरता अनेक उद्योग आपल्या तालुक्यात झाले, परंतु सगळे उद्योगाचा निपटारा होतो आहे आणि लवकरच सगळा निपटारा होईल, सगळे व्यवस्थित होईल. हे कोण? हे झाडं उपटणारे माणसं. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे झाडं लावणारा कोण आणि उपटणारा कोण, आणि उपटणाऱ्याला उपटून टाकणं हे आपलं काम असतं. ही काळजी आपण घेतली तर सगळं चांगलं हिरवगार रान आपलं निश्चितपणे होणारे. आपली वसुंधरा सुंदर करण्यामध्ये एक अत्यंत पथदर्शी कार्यक्रम हा आपण एकत्र पद्धतीनं करतो आहोत. सर्वजण सहभाग आहे, मालपाणी परिवाराचा सहभाग आहे, जनतेचा सहभाग आहे, वन खात्याचा सहभाग आहे. याच्यातून असा आपला पथदर्शी प्रकल्प झाला पाहिजे जो सगळ्यांना मार्गदर्शक झाला पाहिजे. ते काम आपण निश्चितपणे करूया. मनीष भाऊंना खूप शुभेच्छा या निमित्ताने देतो. असंच आनंदी जीवन तुमचं सहकुटुंब सहपरिवार पुढे जात राहावं, असेच वाढदिवस व्हावं, आम्ही त्याला हजर राहावं याकरता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.